नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दिनांक 24 जुलै 2025 रोजीचा जो शासन निर्णय आलेला आहे तो शासन निर्णय नेमकी कशा संबंधित आहे किंवा त्या शासन निर्णयामध्ये काय नेमकं नमूद केलेलं आहे त्या संदर्भात माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे वेगवेगळे GR येतात त्या GR संदर्भात माहिती तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून वाचायला मिळून जाईल। चला आपण सुरुवात करूया। बघा, हा जो GR आहे अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्त झालेल्या तथापि जात वैधता प्रमाणपत्र अवैध म्हणजे व्हॅलिडिटी सरकारी वकिलांचे कार्यालय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या कार्यालयातील लघुलेखक निम्नश्रेणी व लिपिक टंकलेखक या संवर्गातील कर्मचाऱ्यांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्याबाबतचा हा GR आहे। आता त्या GR मध्ये नेमकी माहिती काय दिलेली आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक 8928/2015 व इतर याचिका यामध्ये 6/7/2017 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 21/12/2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे असे अधिकारी व कर्मचारी ज्या पदावर कार्यरत असतील त्या पदाचे अधिसंख्य पद निर्माण करून त्यांना मानवतावादी दृष्टिकोनातून तसेच प्रशासनाची होणारी अडचण दूर करण्यासाठी अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। म्हणजे जे ST कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत परंतु त्यांनी जात प्रमाणपत्र काढलेलं नाही, त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलेले आहेत, म्हणजे ते ST कॅटेगरीचे विद्यार्थी नसून इतर कास्टमध्ये येत असल्याचा ज्या ठिकाणी दावा केलेला आहे असे विद्यार्थी त्या पदावरून काढून न टाकता त्यांना दुसऱ्या ठिकाणी वर्ग करण्यात यावे अशा पद्धतीनं हा GR ह्या ठिकाणी आपल्याला असल्याचे दिसून येते। मात्र याकरता संदर्भ क्रमांक 2 येथील 30/6/2020 शासन निर्णयान्वये अधिसंख्य पद निर्माण करण्याचे अधिकार संबंधित प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आले आहे। म्हणजे असे विद्यार्थी त्यांना बाहेर नोकरीमधून काढून न टाकता अशांसाठी अधिसंख्य पद निर्माण करण्याचे अधिकार संबंधित ज्या विभागामध्ये असतील ते विद्यार्थी त्यांना प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेले आहे। संबंधित विभागाला ते अधिकार प्रदान करण्यात आल्याचे आपल्याला ह्या GRच्या माध्यमातून लक्षात येते। त्यानंतर 2 नंबर 2 बघा, 2 मध्ये असं नमूद केलं का श्री H.A. पठाण यांची सरकारी वकिलांचे कार्यालय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या कार्यालयामध्ये 16/6/1997 रोजीच्या कार्यालयीन आदेशान्वये इंग्रजी लघुलेखक निम्नश्रेणी या पदावर अनुसूचित जमाती प्रवर्गातून तडवी नियुक्त झाली होती। तर श्री S.S. तंगडेलू यांची दिनांक 26/8/1994 रोजीच्या कार्यालयीन आदेशाद्वारे सरकारी वकिलाचे कार्यालय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या कार्यालयामध्ये लिपिक टंकलेखक या पदावर अनुसूचित जमाती प्रवर्गातून मान्यवर नियुक्ती करण्यात आली होती। म्हणजे ST कॅटेगरीमधून जे की त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र नाही तरीसुद्धा त्यांची नियुक्ती करण्यात आली होती। परंतु असं ह्या GRच्या माध्यमातून दिसतं की असे जे विद्यार्थी आहेत त्यांना काढून न टाकता त्यांच्यासाठी अधिसंख्य पद ह्या संबंधित विभागाने दिलेल्या निर्देशानुसार तयार करण्यात यावे असा हा आपला GR सांगत आहे। त्यानंतर बघा, सरकारी वकिलांचे कार्यालय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या कार्यालयाने या दोन्ही कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र वैधता पडताळणीसाठी पडताळणी समितीकडे विहित वेळेस सादर केले होते,
परंतु सदर प्रकरणे जात पडताळणी समितीकडे प्रलंबित होते। त्यानंतर पठाण व श्री तंगडेलू हे त्यांच्या जात वैधता बाबतचा समितीचा निर्णय प्रलंबित असताना नियत वयोमानानुसार अनुक्रमे 30/6/2022 व दिनांक 31/6/2023 रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत। म्हणजे शासनाच्या कोर्टामध्ये तो निर्णय असताना असे जे कर्मचारी जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवले परंतु ते आता सेवेमधून निवृत्त झालेले आहेत, तरीसुद्धा त्यांना काही जे असे विद्यार्थी अजून काम करतात त्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात यावे अशा पद्धतीने हा आपल्याला GR असल्याचे दिसून येते। त्यानंतर श्री पठाण सेवानिवृत्त लघुलेखक निम्नश्री यांनी दाखल केलेल्या रीट पिटिशन 12-276/2024 मध्ये दिनांक 14/11/24 रोजी दिलेल्या आदेशानुसार श्री तंगडेलू सेवानिवृत्त लिपिक टंकलेखक यांनी दाखल केलेल्या रीट पिटिशन 12-274/2024 मध्ये 28/11/2024 रोजी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी पूर्वलक्षी प्रभावाने दिलेल्या आदेशानुसार बघा खंडपीठाने जो निर्णय दिलेला आहे, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती छत्रपती संभाजीनगर यांनी दोन्ही प्रकरणात 6/1/2025 रोजी आदेश पारित करून श्री पठाण व श्री तंगडेलू यांचा अनुसूचित जमातीचा दावा खारिज केला आहे। म्हणजे त्यांना जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी नसल्यामुळे त्यांनी जी रीट पिटिशन दाखल केली होती ती त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे असं यावरून आपल्याला दिसते। त्यामुळे त्यांचे अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र अवैध ठरले असल्याचे संदर्भ क्रमांक 1 व 2 येथील शासन निर्णयातील तरतुदी विचार घेता श्री पठाण हाफिज अजीज खान व श्री शंकर शामण्णा तंगडेलू यांच्या सेवा पूर्वलक्षी प्रभावाने अधिसंख्य पदावर वर्ग करून त्यांना अनुज्ञेय लाभ मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजे त्यांना त्या पदावरून काढून न टाकता त्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती असं आपल्याला ह्या GR-मधून लक्षात येते। आता बघा त्यानंतर शासन निर्णय यामध्ये काय म्हणतं की सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील 21/12/2019 शासन निर्णयातील तरतुदीनुसार सरकारी वकिलांचे कार्यालय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या कार्यालयातून लघुलेखक निम्नश्रेणी या पदावरून सेवानिवृत्त झालेले श्री पठाण हाफिज अजीज खान व लिपिक टंकलेखक या पदावर सेवानिवृत्त झालेले शंकर शामण्णा तंगडेलू यांचे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले असल्यामुळे त्यांच्याकरता पूर्वलक्षी प्रभावाने अधिसंख्य पद निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे जे जात प्रमाणपत्र वैध ठरवले असताना सुद्धा अशा कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी अधिसंख्य पद निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा हा GR आपल्याला दिसून येतो। 2 नंबरमध्ये दिलेला आहे त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 व 4 येथील अनुक्रमे 21/12/2019 व 14/12/2022 रोजीच्या शासन निर्णयातील नमूद सूचनानुसार श्री पठाण हाफिज अजीज खान लघुलेखक निम्नश्रेणी श्री शंकर शामण्णा तंगडेलू लिपिक टंकलेखक यांना पूर्वलक्षी प्रभावाने अधिसंख्य पदावर वर्ग करून अनुज्ञेय लाभ मंजूर करण्याबाबत आवश्यक कार्यवाहीची जबाबदारी विभाग प्रमुख तथा सहसचिव विधी व न्याय विभाग शाखा छत्रपती संभाजीनगर यांची राहील। म्हणजे त्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याची जबाबदारी हे जे दिलेले आहेत विभाग त्यांच्यावर राहत असल्याचे ह्या ठिकाणी दिसून येते। 3 नंबरमध्ये असं दिलेलं आहे सामान्य प्रशासन विभागाचे अनौपचारिक संदर्भ क्रमांक 67 आरक्षण 2 दिनांक 14/5/2025 अन्वये प्राप्त सहमतीनुसार तसेच सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 30/6/2020 अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारास अनुसरून सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे। बघा हा जो निर्णय निर्गमित केलेला आहे एकंदरीत निर्णय निर्गमित केल्यानंतर जो आलेला आहे त्यावरून असं लक्षात येतं की ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही
परंतु तरीसुद्धा त्या ठिकाणी नोकरी करत होते। मग अशा कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेमधून काढून न टाकता त्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात यावे व संबंधित विभागाने त्या पद्धतीने सूचना काढावी, अशा पद्धतीने हा GR आपल्याला असल्याचं दिसून येते। बघा, हा GR 24 जुलै 2025 रोजी निर्गमित झालेला आहे। धन्यवाद।